कांग्रेस ने पत्र परिषद लेकर विधानसभा चुनाव के पराजय के लिए ईवीएम मशीन को जिम्मेदार ठहराया। तो आइए सुनते इस मौके पर सांसद प्रतिभा धानोरकर तथा कांग्रेस जिला अध्यक्ष सुभाष धोटे ने क्या कहा। विधानसभा चुनाव में महायुति गठबंधन को भारी जीत हासिल हुई। वहीं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा उप मुख्यमंत्री अजित पवार ने शपथ भी ले ली है। मगर विधानसभा चुनाव के दौरान इस्तेमाल की गई ईवीएम मशीन को लेकर विरोधियों द्वारा लगातार आक्षेप व्यक्त किया जा रहा है। इसी पार्श्वभूमि पर आज चंद्रपुर जिला कांग्रेस कमेटी की ओर से एक पत्र परिषद ली गई। इस पत्र परिषद में सांसद प्रतिभा धानोरकर, कांग्रेस के ग्रामीण जिला अध्यक्ष सुभाष धोटे, प्रवीण पडवेकर, डॉक्टर सतीश वारजूरकर के साथ अन्य पदाधिकारी भी मौजूद थे। तो आइए सुनते हैं इस मौके पर कांग्रेस के ग्रामीण जिला अध्यक्ष सुभाष धोटे ने ईवीएम पर आक्षेप व्यक्त करते हुए क्या कहा। चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीची आज बैठक झाली। त्यामध्ये संपूर्ण तालुका अध्यक्ष, आम्ही जेवढ्या लोकांनी निवडणूक लढल्या ते सगळे निवडणुकीतले काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार, आमच्या खासदार या सगळ्या बैठकीला उपस्थित होत्या। आणि त्या बैठकीमध्ये काँग्रेस पक्ष जरी यंत्रणा हारला असेल तरी लोकांमध्ये आम्ही जिंकलेलो आहोत। त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाउमेद न होता पक्षाचं काम जोमानं केलं पाहिजे। आणि ही जी लढाई आहे ही लढाई ईव्हीएम वर्सेस बॅलेट, त्यामुळे बॅलेटवर आम्ही जिंकलेलो आहोत। ज्या ज्या ठिकाणी पोस्टल बॅलेट झाले त्या ठिकाणी सतीश वारजूरकर असेल, सुभाष धोटे असेल, प्रवीण पडवेकर असेल, प्रवीण काकडे असेल, संतोष रावत असेल, विजय वडेट्टीवार असेल, हे सगळे लोक पोस्टल बॅलेटनी पुढे आहे। परंतु जिथे जिथे यंत्र आलं ते यंत्र आल्यामुळे आम्ही थोडंसं त्या यंत्रामध्ये मागं पडलो। त्यामुळे त्या ईव्हीएमचा आम्ही सगळ्यांनी निषेध केला आणि चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं एकमताने ठराव केला की यापुढची निवडणूक ईव्हीएमच्या ऐवजी पोस्टल बॅलेटने घेण्यात यावी। मी जिल्हाध्यक्ष या नात्याने आणि आमचे खासदार आणि आम्ही आणि विजय भाऊ आम्ही तिघही मिळून संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करणार आहोत आणि पक्षाचं जे संघटन जे आहे त्या संघटनामध्ये काही उणिवा किंवा काही कमीपणा असेल त्या दूर करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कशा जिंकता येईल त्यासाठी आमचा प्रयत्न राहील। साथ ही इस मौके पर सांसद प्रतिभा धानोरकर ने भी क्या कहा, आप स्वयं सुने उन्हीं जुबानी। आपण बघितलं असेल की हा विषय फक्त चंद्रपूर जिल्ह्याचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आणि लोकसभेत आपण बघितलं की कुठेतरी भाजपाच्या विरोधात संविधान वाचवण्याची लढाई, लोकशाही जिवंत ठेवण्याची लढाई म्हणून आम्ही लोकसभेची निवडणूक लढवली। पण आताही पाहिलं की ज्या पद्धतीचं वातावरण होतं, सगळेजण सांगत होते की नक्की महाविकास आघाडीचे सरकार या राज्यात येणार आणि त्याच पद्धतीच्या सगळ्या घडामोडी आपण पाहिल्या की शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीचं सरकार येणार असं चालू होतं। स्वतः आपण पाहिलं असेल की देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपाचे इतर नेते ते सुद्धा कॉन्फिडन्स नव्हते, त्यांना सगळ्या महायुतीच्या मिळून 150च्या जवळपास सीटा येईल एवढी खात्री त्यांना असताना जर का एका पक्षाच्या एवढ्या 100च्या वर सीटा येणं हे शक्य नाही आणि 4 महिन्यातच अशा पद्धतीचं मतपरिवर्तन होणं सुद्धा शक्य नाही। आपण पाहिलं असेल की या चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास 6 विधानसभा आहे आणि या 6 विधानसभेत आता जिल्हाध्यक्ष म्हणून सुभाष भाऊंनी बोलताना सांगितलं की कशा पद्धतीच्या मशनीमध्ये घोड झाला, कशा पद्धतीचं मतपरिवर्तन या ठिकाणी करण्यात आलं आणि प्रामुख्यानं मी देखील या ठिकाणी सांगेल की ज्या गावात आम्ही पूर्ण कामं केली असतील, ज्या मतदारसंघात कामं केली असतील, शेवटी ज्या गावात आमचे खंदे कार्यकर्ते आहे, पक्षाला मानणारा वर्ग होता, अशा देखील गावात काँग्रेसला मतदान मिळालं नाही, आमच्या पक्षाला मतदान मिळालं नाही आणि ज्या गावापर्यंत भाजपाचा उमेदवार पोहोचू शकला नाही, भाजपाच्या उमेदवाराला येण्यासाठी गावकऱ्यांनी विरोध केला, अशा गावात सुद्धा भाजपा लीडवर आहे। कुठेतरी मतदारांच्या मनात देखील संभ्रम आहे की हे होणं शक्य नाही। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।